any positive integer can be written as unique in a canonical form of n equal to p1 k1 बघा p2 k2 pr kr. म्हणजे तुमच्याकडे कोणताही एखादा पॉझिटिव्ह इंटिजर असेल तर त्याला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, त्याला कॅनॉनिकल फॉर्म म्हणतो आपण. राईट, कॅनॉनिकल फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. हा जो p1 आहे तो प्राइम असेल, p2 प्राइम pr हे प्राइम आहे. म्हणजे कोणताही नंबर आपण प्राइम फॅक्टरच्या पॉवर मध्ये लिहू शकतो, हे याचं करोलेटिव्ह म्हणणं आहे. त्याच्या अगोदर आपण पाहिलंय की फंडामेंटल थेरम ऑफ मॅथमॅटिक्स काय सांगतो की एव्हरी पॉझिटिव्ह इंटिजरला काय लिहू शकतो आपण की प्राइम फॅक्टर मध्ये लिहू शकतो. पण त्याच्या पुढे बी आता करोलेटिव्ह काय सांगते की काही वेळेस काय होतं की प्राइम फॅक्टर रिपीट होते. तर रिपीटला काय करतो आपण की त्याला पॉवरच्या प्राइमच्या पॉवर मध्ये लिहू शकतो. तर बघायचं हा जरा तुमचा करोलरी, त्याच्यामध्ये आय जो आहे आय 1 2 3 अप टू आर पर्यंत असेल. आणि हे जे की आयज आहे ते रिपीट होतात, जे की सपोज तुमच्याकडे मानलं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे काय की फर्स्ट एक्झाम्पल रिप्रेझेंट 144 ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम नंबर मध्ये. याला रिप्रेझेंट करायचं आहे. बघा सोल्युशन काय 144 ला कसं लिहू शकतो आपण बघा प्राइम फॅक्टर मध्ये लिहायचं आहे आणि त्या करोलरीचा यूज करायचा आपल्याला. म्हणजे काय रिपीट झालं तर त्याच्या पॉवर मध्ये. तर याला फर्स्ट आपण प्राइम फॅक्टर मध्ये लिहूया. त्याचं काय ना 2 इंटू किती 72. 2 प्राइम आहे पण 72 काय प्राइम नाही आहे. मग अजून त्याची परत फिल करावं लागेल. 2 इंटू त्याचे फॅक्टर कसे येतील परत 2 इंटू 36. पण हा प्राइम आहे पण हा याचा प्राइम नाही आहे 36. परत सिमिलरली 2 इंटू 36 चे फॅक्टर कसे येतील परत 2 इंटू 18. परत बघा 2 प्राइम आहे पण 18 हा प्राइम नाही आहे. परत चेंज 2 इंटू किती परत 9. 2 प्राइम आहे, हे टोटल प्राइम आहे पण ह्या प्राइम नाही. पण त्याचे 2 इंटू याचे किती बरं 9 चं 3 इंटू 3. हा पण प्राइम आहे. म्हणजे तुमचं टोटली आता काय झाले प्राइम फॅक्टर झाले. म्हणजे हा थेरम झाला फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक. पण आपल्याला करोलरीचा यूज करायचा आहे की तुमचे जे इथे टूल आहे आता करोलरीच काय की तुमच्याकडे जे प्राइम आहे रिपीट झाले ते कशामध्ये लिहायचं आहे पॉवर मध्ये. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण 2⁴ किती 2 येतं 1 2 3 4 2 इंटू परत याचं 3 किती वेळेस आहे 2 वेळेस मग 3. मग हे झालं आपलं प्रोडक्ट ऑफ प्राइम फॅक्टर्स 144. तुम्ही कोणताही नंबर घ्या पॉझिटिव्ह जगातला या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. अजून एक एक्झाम्पल घ्या 560 560. आता याला कसं लिहिता येईल बरं याचे प्राइम फॅक्टर पाळायचे. याला कसं लिहावं लागेल आपल्याला 2 इंटू 560 म्हणजे किती 560 म्हणजे 28 म्हणजे किती 2 इंटू 280. याच्यानंतर परत बघा की याचे हा प्राइम आहे पण हा प्राइम नाही. याला किती 2 इंटू परत 2 इंटू किती 140. परत तुम्ही 2 इंटू परत हा प्राइम नाही त्याचे परत 2 इंटू 17. परत हा प्राइम नाही 2 इंटू 2 याचं किती परत 2 इंटू 35. परत तुम्ही 2 इंटू किती 35 चं 5 इंटू 7. आता हे सगळेच प्राइम आले बघा सगळे प्राइम आले. तर याचं काय करायचं आपल्याला किती वेळेस आहे 2 4 वेळेस आहे तर 2⁴. 5 किती वेळेस आहे एकच वेळेस 5⁴. आणि 7 किती वेळेस आहे 7⁴. आता मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देतो याच्यात की बघा होमवर्कसाठी तुम्ही हे होमवर्क सॉल्व्ह करून ग्रुपवर पाठवायचं आहे. फर्स्ट आहे फर्स्ट सेम याचे प्राइम फॅक्टर पाडायचे. फर्स्ट 4725 म्हणजे 4725. सेकंड आहे बघा सेकंड जो आहे सेकंड आहे 17640. नंतर थर्ड आहे 1949 आणि फोर्थ आहे 1951. त्याचे काय करायचं आपल्याला ह्या फॉर्ममध्ये
प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स लिहायचे आहे. आता याचा पुढचा जो क्वेश्चन आहे बघा, एक्झरसाइजचा क्वेश्चन आहे, मतलब एक पॉईंट आहे तो काय आहे की आपल्याला दाखवायचं आहे की एक क्वेश्चन आहे की शो दॅट स्क्वेअर रूट 2 इज अ इरॅशनल नंबर्स. आता तुम्हाला माहिती आहे इरॅशनल रॅशनल काय असतो. बघा मी हे रन करतो. क्वेश्चन आहे किंवा थेरम आहे ना, थेरम तुमचा थेरम काय आहे बघा. थेरम द नंबर स्क्वेअर रूट 2 इज द इरॅशनल नंबर्स. हा पेपरला येऊ शकतो इरॅशनल नंबर्स. बघा इथं की काय दाखवायचं आपल्याला की हा जो स्क्वेअर रूट 2 आहे तो इरॅशनल नंबर आहे. आता फर्स्ट बघूया की आपल्याकडं रॅशनल आणि इरॅशनल मध्ये काय डिफरन्स असतो. बघा की रॅशनल जो आहे तो P अपॉन Q च्या फॉर्म मध्ये असतो आणि Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की तुमचा P जो आहे तो इंटिजर आहे आणि हा Q पण काय आहे इंटिजर आहे, पण P आणि Q च्या व्हॅल्यू सतत चेंज होत राहते. तो त्याला काय म्हणतो आपण की रॅशनल नंबर्स. बघा 2 अपॉन 4 आहे, हा P ची व्हॅल्यू किती इथं 2 आहे, Q ची व्हॅल्यू 4 आहे आणि 4 इज नॉट इक्वल टू 0. पण त्याला मी काय करतो 3 ने मल्टिप्लाय करतो, किती 6 हा 12. परत P आणि Q ची व्हॅल्यू चेंज झाल्या, पण व्हॅल्यू तर फिक्स म्हणजे व्हॅल्यू तर काय एकच आहे, पण P आणि Q च्या व्हॅल्यू चेंज होत राहतात. मग असं जर होत असेल एखाद्या नंबरमध्ये परत त्याची चेंज होऊ शकते. त्याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं 8 आणि इथं 16. म्हणजे बघा ती व्हॅल्यू तर सेमच आहे, पण त्याचं P आणि Q काय होतो चेंज होत राहतो. मग अशा वेळेस जो नंबर असेल तो तुमचा काय असेल रॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबर म्हणजेच काय की ज्याची व्हॅल्यू फिक्स असते. बघा पाय ची व्हॅल्यू जी आहे कुठेही जा चला त्याची व्हॅल्यू किती असते फिक्स, किती पाय. तर पाय ची व्हॅल्यू किती असते 3.14. स्क्वेअर रूट 3 त्याची पण फिक्स व्हॅल्यू. म्हणजे जो नंबर फिक्स असेल ज्याची व्हॅल्यू फिक्स असेल तो काय असतो आपला इरॅशनल नंबर. आता स्क्वेअर रूट 2 आहे त्याला P आपण Q च्या फॉर्म मध्ये देऊ शकत नाही, म्हणून हा काय झाला तुमचा इरॅशनल नंबर. हे आपण सांगायला आहे, त्याला आता प्रूव्ह करावं लागेल की हे खरंच इरॅशनल नंबर आहे का. तर याला प्रूव्ह करूया. फर्स्ट त्याला आपल्याला प्रूव्ह काय करायचंय कॉन्ट्राडिक्शन करायचंय. प्रूफ कॉन्ट्राडिक्शन कसं की तुमचा जो नंबर आहे तो रॅशनल म्हणून चला आणि याला काहीतरी कॉन्ट्राडिक्शन दाखवा. आता बघा मी काय करतो याला सपोज स्क्वेअर रूट 2 इज अ रॅशनल नंबर मानतो. रॅशनल नंबर आता मी सांगितलं की रॅशनल नंबर जर असेल तर त्याचा मिनिंग काय होतं दॅट मीन्स स्क्वेअर रूट 2 इज A अपॉन B. यात P अपॉन Q कारण तो रॅशनल असेल तर टक्क्या फॉर्म मध्ये लिहितो आपण P अपॉन Q च्या फॉर्म मध्ये लिहितो. वेअर A and B are both integers. आणि तो काय असतो आपल्याला GCD ऑफ A and B इक्वल टू 1. ज्यावेळेस आपण प्राईम नंबर लिहू बघा किती लिहा 4 अपॉन 8 लिहा. त्याला आपण कसं लिहू शकतो 2 ने डिवाइड करून 2 अपॉन 4. परत याला कसं लिहू शकतो आपण 2 ने डिवाइड करून 1 अपॉन 2. म्हणजे 1 आणि 2 चा जीसीडी किती झाला परत तुमच्याकडे 2. कोणताही नंबर प्राईम रॅशनल लिहा त्याला त्यांचा जीसीडी किती असतो 1. तर कसा बघा 8 अपॉन जर मी 15 केला हो 1 अपॉन 28. बघा 1 अपॉन 20 हा झाला तुमचा P, हा झाला Q किंवा A अपॉन B. याला आपण परत फोड करूया, याला 2 ने डिवाइड करूया किती हा 4 अपॉन याला 2 ने 40. परत त्याला 2 ने डिवाइड करा 2 अपॉन 14 चं किती 7. 2 आणि 7 चा जीसीडी किती असेल तुमचा 1. पण तुम्ही कोणताही नंबर घ्या तुम्हाला लास्टला जो आहे त्याचा जीसीडी किती येतोय 1. म्हणून मी इथं काय लिहिलंय प्रूफ मध्ये की ह्या दोघांचा जीसीडी किती येतोय 1. आता याच्यानंतर बघा दोन्ही साईडला मी काय करतो स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. बघा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यावर काय याचा स्क्वेअर केल्यावर
आणि इथं बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. म्हणजे काय, हा बी स्क्वेअर जो आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर इकडे आणलं, याचा स्क्वेअर स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर किती 2. मग या ए स्क्वेअरला कसं लिहितो मी, ए स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इंटू किती 2 आहे, सॉरी बी इंटू 2b. आता मी याचा यूज करणार बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी. डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी काय सांगते की जर b ला मी काही केला म्हणजे काही इंटिजरने मल्टिप्लाय केलं तर हा b काय होऊन जातो, b डिव्हिजिबल बाय ए स्क्वेअर. बघा इथं 2 पण इंटिजर आहे, ते पण याला काही नाव द्या इक्वल टू, इथे मी देतो 2b इक्वल टू k. तर तुमच्या इथं काय होऊन जाईल, ए स्क्वेअर इक्वल टू बी के. 2b ला नाव दिलं मी काय की के नाव दिलंय. मग आपली बाय डेफिनेशन काय, ए स्क्वेअर इक्वल टू बी के. तर इथून तुमचं काय ना बी डिव्हिजिबल बाय ए स्क्वेअर. ते फर्स्ट झालं तुमच्याकडं. परत सिमिलरली इथं बघा, इथं काय तुमच्याकडं ई प बी तर तुमचं काय घटकांक पण आहे. जर बी घटकांक पण असेल तर ते बाय फंडामेंटल थेरम ऑफ arithmetics then there exist prime numbers p such that p divisible by b. बघा आता की बाय फंडामेंटल थेरम काय सांगतो की n greater than 1 then there exist एक नंबर प्राइम, कोणताही प्राइम काय होईल त्याला एक्झिस्ट होईल, तो बी काय होईल त्याला डिवाइड. याचा मीनिंग काय आहे की तुमच्याकडे जगातला कोणताही नंबर घ्या त्याला प्राइम एक डिवायझर असतोच. एक काय असतो, प्राइम डिवायझर असतो. मग इथे मी काय म्हणतो बी ग्रेटर दॅन जर 1 असेल तर त्याला एक प्राइम असणारच, आणि तो प्राइम काय पी मानला मी इथं. मग तो पी जो आहे तो बी ला डिव्हिजिबल असेल. मग असं जर असेल तर बघा आपण इथून काय म्हणतो बी डिव्हिजिबल बाय ए स्क्वेअर. तिथून काय म्हणतो पी डिव्हिजिबल बाय बी. म्हणजे बघा बी कुठे पी कुठे चाललाय बी आणि बी कुठे चालला ए स्क्वेअर. म्हणजे आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे अरिथमॅटिकची आपण पाहिलेली आहे. ती कशी आहे, युजिन प्रॉपर्टी. युजिन प्रॉपर्टी काय आहे की सपोज ए डिव्हिजिबल बाय बी असेल आणि बी डिव्हिजिबल बाय सी असेल, देन इम्प्लाइज काय ए डिव्हिजिबल बाय सी. तर तुमच्याकडे युजिन जर प्रॉपर्टी केलं तर इथं काय पी हा बी ला डिव्हिजिबल आहे आणि बी कोणाला आहे ए स्क्वेअरला. तर मग डायरेक्टली पी जो आहे हेन्स p divisible by a square हो जाए डायरेक्टली by using property. This was to me p divisible by b and b divisible by a square, then implies p divisible by a square. So that's a problem. So that p divisible by a a square ला म्हणजे काय a ला आहे. therefore जर p जर याला डिवाइड असेल तर याचा जीसीडी घटकांक असेल greater than p. तर याला p डिव्हिजिबल बाय असेल. जर नॉट डिव्हिजिबल असेल तर त्याचा जीसीडी किती येतो 1. पण जर डिव्हिजिबल असेल तर त्यांचा जीसीडी greater than 1 असतो. बघा इथे मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो की p डिव्हिजिबल बाय a असेल तर यांचा जीसीडी जो आहे तो greater than a और p चा जीसीडी greater than काय असेल 1 असेल. आणि सिमिलरली p डज नॉट डिव्हिजिबल बाय a असेल तर याचा जीसीडी किती असेल, जीसीडी ऑफ a और p चा जीसीडी किती 1. जर डज नॉट डिव्हिजिबल असेल तर जीसीडी पण आणि डिव्हिजिबल असेल तर greater than. तर सिमिलरली आता बघा हे p तर फॅक्टर आहे, मग फॅक्टर असेल तर त्यांचा जीसीडी एक तर p असू शकतो पण त्यापेक्षा मोठा असू शकतो. म्हणून इथे काय लिहिलंय जीसीडी ऑफ a b greater than or equal to p. का बघा इथं का लिहिलं मी इथं, कारण हा p जो आहे a ला डिव्हिजिबल आहे b ला डिव्हिजिबल आहे. त्याच्यानंतर दस वी कॉन्ट्रॅडिक्शन वी गेट कॉन्ट्रॅडिक्शन अनलेस हे कधी ट्रू होईल, अनलेस फक्त b इक्वल टू 1 साठीच ट्रू आहे. आणि b इक्वल टू 1 साठी ट्रू असेल तर हे तर पॉसिबल नाही. a और b चा जीसीडी किती greater than p. हे कॉन्ट्रॅडिक्शन झालं तर आपल्याकडे b ची जर व्हॅल्यू 1 असेल, इथून b ची व्हॅल्यू किती येते 1, तर मी पुट करतो b ची व्हॅल्यू 1.
बीची व्हॅल्यू जर पुट केली मी 1 b इक्वल टू 1 जर मी फ्लॅट काय परत आता a स्क्वेअर इंटू 2b होता a स्क्वेअर इक्वल टू किती होता 2b 2 इंटू किती बीची व्हॅल्यू पुट केला 1 तर a स्क्वेअर इक्वल टू 2 आता बघा इथं की असा कोणता इंटिजर आहे त्याचा स्क्वेअर 2 येतो का हे तर आपला इंटिजर आहे आणि तुमच्याकडे असा कोणताच इंटिजर नाही त्याचा स्क्वेअर किती 2 येतो असा नाहीच म्हणजे काय तर हे जे वाक्य आहे ते काय तुमचं रॉंग आहे मग ते जर रॉंग असेल ते सपोजिशन इज अ रॉंग मग तुमचं सपोज आहे तो रॉंग आहे म्हणजेच काय तर सपोज काय केलं आपण स्क्वेअर रूट 2 इज अ नॉट अ रॅशनल नंबर रॅशनल नंबर नाही याचा अर्थ काय झाला तो स्क्वेअर रूट इज अ इरॅशनल नंबर मग याच्यामध्ये काय अवघड नाही फक्त आपण रॅशनल मानून त्याचं काय केलंय विच इज कॉन्ट्रडिक्शननी हे प्रूव्ह केलेलं आहे आता जो नेक्स्ट आहे बघा नेक्स्ट एक्सरसाइजचा क्वेश्चन आहे तुमचा फर्स्ट एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे हे बघा हे करून तुम्ही any prime of the form 3m plus 1 is also of the form 6m plus 1 बघा दिसतो का हा सगळ्यांना 6m plus 1 बघा हा क्वेश्चन आहे की जर तुमचा एखादा प्राइम नंबर 3m plus 1 च्या फॉर्म मध्ये असेल तर तो अदर फॉर्म मध्ये काय असतो की 6m plus 1 च्या फॉर्म मध्ये मग याच्यात मी काय सपोज मी m ची व्हॅल्यू जर किती पुट करतो 2 पुट करतो मग काय येतं 3m plus 1 मग मी m ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर किती येतो हा 7 मग माझा जो आहे मला अजून 6m plus 1 पण काय येतो माझा प्राइम म्हणजे मी आता 6 इंटू m ची व्हॅल्यू किती 1 पुट करतो प्लस 1 इक्वल टू परत हा काय येतो 7 बघा फर्स्ट साठी मला काय करावं लागलं m ची व्हॅल्यू 2 पुट करावी लागली आणि सेकंड साठी म्हणजे हे जे फॉर्म आहे हे पण प्राइमच फॉर्म हे जे प्राइम असतील ह्या फॉर्म मध्ये त्या प्राइम फॉर्मला ह्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो मग याचा प्रूफ करायचा आपल्याला बघा प्रूफ फर्स्ट आपल्याकडे काय आहे की p प्राइम आहे सोल्युशन काय सपोज p is a prime number so p is a any prime number of the form कोणत्या फॉर्म मध्ये आहे 3m plus 1 याचा मीनिंग काय झाला की तुमचा जो p आहे तो काय आहे प्राइम आहे म्हणजे 3m plus 1 प्राइम आहे म्हणजे काय p equal to 3m plus 1 हा प्राइम झाला तुमचा क्लिअरली p is not equal to 2 का कारण 3m plus 1 जो आहे तो 2 पेक्षा मोठा आहे म्हणजेच काय की p equal to 2 तुमचा इवन प्राइम आहे म्हणजे हा जर एकच इवन प्राइम नसेल तर आता जो बाकीचे असेल ते काय असेल ऑड प्राइम म्हणजे काय p equal to 3m plus 1 इज काय तुमचा हे जे आहे 3m plus 1 इज इवन ऑड प्राइम ओके का कारण p equal to 2 कधीच येणार नाही इथं का कारण 3m plus 1 कधीच 2 होत नाही म्हणजे काय एकच इवन असेल तर बाकीचे जे प्राइम आहे ते काय तुमचे ऑड प्राइम आता मग इथून परत इथून काय ना p minus 1 equal to 3 पण इथं मी n करतो सोपं आहे 3n तर पण काय n
there must be तर p मायनस 1 केला मी आता हा तर काय तुमचा इवन नंबर आहे ऑड प्राइम आहे मी याच्यामधून जर एक मायनस केला तर हे मस्ट बी इवन होईल इवन नंबर्स बघायचं समजतंय का की हा जो 1 आहे हा इकडे आला आता टोटल तुमचा काय होता ऑड प्राइम होता मी जर हा 1 इकडे आला तर हा काय p मायनस 1 आता हे टोटलचे आन्सर आहे हे इक्वल टू हे काय होईल तुमचं इवन नंबर आता हे इवन असेल तर p मायनस 1 इक्वल टू हा n पण काय असेल तुमच्याबरोबर इवन मग मी याला कसं लिहितो 3 घेऊया n ला काय करतो मी 2m ने मल्टिप्लाय करतो का कारण हा जो आहे मस्ट बी इवन आहे आणि हे इवन कधी होईल ज्यावेळेस मी याची व्हॅल्यू इवन पुट करेल मग हे मी पुट केलं काय तर m p1 मायनस 1 p1 मायनस 1 हे काय म्हणजे 6m तुमचं मी इथं लिहून टाकतो की काय वेअर m is any integers ठीक आहे इथं 6m परत मला p इक्वल टू 6m प्लस 1 हा मायनस 1 इकडे पाठवला काय प्लस 1 म्हणजे बघा मी p आपला कोणता होता 3m प्लस 1 च्या फॉर्म मध्ये होता तर कशाच्या फॉर्म मध्ये आणलं मी p इक्वल टू 6m प्लस 1 म्हणजे इथं खाली लिहू शकतो आपण hence any prime of the form 3n plus 1 is also of the form 6m plus 1 ठीक आहे इथं लिहून घ्या आता बघा नेक्स्ट अजून एक क्वेश्चन आहे एक्सरसाइजचा चला लिहून घ्या एक Question number 2 every integers of the form n raised to 4 plus 4 बघा n raised to 4 plus 4 with the n is greater than 1 is a composite numbers आता कंपोजिट नंबर म्हणजे काय की जे प्राइम नंबर नाही तो काय असतो आपला कंपोजिट नंबर म्हणजे बघा n ची व्हॅल्यू जर मी ग्रेटर दॅन 1 पुट केली तर तुमचा काय आला पाहिजे कंपोजिट नंबर तुम्ही कोणतीही n पुट करा सपोज मी n इक्वल टू जरी 1 पुट केलं सॉरी 2 पुट केलं 2 तर n रेज टू 4 किती 16 प्लस 4 तो काय झाला 20 आणि हा काय तुमचा कंपोजिट नंबर म्हणजे जगातला कोणताही n इज ग्रेटर दॅन 1 तुम्ही पुट करून बघा n ची व्हॅल्यू 100 घ्या 10 घ्या तो तुमचा कधीच प्राइम नंबर नसेल तो काय असेल तुमचा कंपोजिट नंबर्स मग त्याला प्रूव्ह करायचं आपल्याला प्रूफ लेटर मी एक नंबर मानतो a इक्वल टू काय n रेज टू 4 प्लस 4 और n इज ग्रेटर दॅन मी याची 4 कशी करतो बघा की n स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर मायनस 2n स्क्वेअर बघा हे जे टोटल आहे याची व्हॅल्यू सॉल्व्ह करा बघा सॉल्व्ह करून हेच आन्सर येतो तुमचा मी याचे फक्त फोड केलेले आहे हे काही तुमच्याकडे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कसं होऊन जाईल आता n स्क्वेअर प्लस 2 किती याचं n स्क्वेअर प्लस 2n प्लस 2 नंतर n स्क्वेअर मायनस 2n प्लस 2 मग याचे फोड केल्यावर तुमच्याकडे दोन प्राइम फॅक्टर येतील हे फॅक्टर आहे हे फॅक्टर जर हे दोन फॅक्टर जर पडत असेल याचे तर हे कंपोजिट नंबर झालं आणि जर दोन फॅक्टर पडत नसेल तर मग आपण काय म्हणाल इथून तुमचं की हे प्राइम नंबर्स आहे प्राइमचे काय असतो एक तर प्राइमचा एक स्वतः असतो फॅक्टर्स आणि एक 1 असतो आणि जर दोन प्राइम फॅक्टर बघा याचे जर दोन प्राइम फॅक्टर पडले अदर कोणते सेल्फ आणि 1 सोडून तर ते काय तुमचा कंपोजिट नंबर्स मग इथून याचे फॅक्टर्स काढल्यावर हे सोल्युशन सॉल्व्ह करून बघा की तुमचे हे दोन फॅक्टर्स किती आता याच्यानंतर काय ना याच्यानंतर if n greater than 1 then n square plus 2n plus 2 greater than 2 and n square minus 2n plus 2 greater than 2 बघा
तुम्ही एनची कोणती व्हॅल्यू पुट करा, तुमच्या एनपेक्षा दोनच म्हणजे एनपेक्षा घटकांना येईल आणि इथं काय 2 पेक्षा घटकांना येईल. इथं पण एनची व्हॅल्यू कोणतीही पुट करा, तुमचं काय येईल सर 2 पेक्षा मोठंच येईल. म्हणजेच काय झालं इथून तुमच्याकडं 10 n raised to 4 plus 4 is a product of 2 quadratic factors. जर यांचे अदरवाईज स्वतः आणि एक सोडून जर फॅक्टर पडत असेल तर तो कंपोजिट नंबर असतो. म्हणजेच काय झालं इथून therefore n raised to 4 plus 4 is a composite number. इथं फक्त तुम्ही काय करा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे तर याचे फॅक्टर कसे पडतात बघा. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू काय a प्लस बी आणि a मायनस बी. आता a मध्ये दोन हा आणि हा बी बघा. याचेच परत काय केलं मी n स्क्वेअर प्लस हे जर एकत्र केलं तर हा तुमचा काय झाला बी झाला आणि हा a झाला. मग हे a प्लस बी म्हणजेच हा आणि a मायनस बी म्हणजेच दिस. मग हे जर सॉल्व केलं तर तुमचं काय दिसलं हे प्राइम फॅक्टर. ठीक आहे. आता याच्या पुढचा नेक्स्ट स्टेप चला आपण